शरद पवार आणि संजय राऊतांची भेट, ठाकरे बंधू आणि काँग्रेस, ठाकरे बंधू की काँग्रेस यावर राऊत पवारांमध्ये चर्चा, ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढण्याची शक्यता. काँग्रेसच्या प्रज्ञा सातव अखेर भाजपमध्ये, विधिमंडळ सचिवांकडे आमदारकीचा राजीनामा सुपूर्द केल्यानंतर लगेच पक्षप्रवेश, देवाभाऊंच्या नेतृत्वात होत असलेल्या विकासाला साथ देणार, सातव यांची भूमिका. प्रज्ञा सातवांसह काँग्रेसचे आणखी आमदार भाजपात पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती. काँग्रेसचे विधान परिषदेतील संभाव्य विरोधी पक्षनेतेपद धोक्यात. धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेण्यास सुप्रिया सुळेंचा विरोध. धनंजय मुंडेंना मंत्रिपद दिल्यास बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळेंची भूमिका. क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होणार, वॉरंट मिळाल्यानं नाशिक पोलीस आज मुंबईत येण्याची शक्यता. प्रकृतीच्या कारणास्तव कोकाटे लीलावती रुग्णालयात. माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याबाबत उद्यापर्यंत निर्णय होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बैठकीत चर्चा. अटक वॉरंट नंतरही माणिकराव कोकाटेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी नाही, मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीनंतर कोकाटेंकडील खाती अजित पवारांकडे वर्ग, कोकाटे तूर्त बिनखात्याचे मंत्री. शिंदेच्या शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश. कुडाळकरांनी सार्वजनिक निधीचा गैरवापर केल्याचा आरोप. म्हाडाच्या आरक्षित भूखंडावर सभागृह आणि व्यावसायिक संकुल बांधल्याने न्यायालयात दणका. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंचं बजेट 10,000 कोटींचं. खासदार संजय राऊतांचा गंभीर आरोप. एका उमेदवाराला निवडणूक लढण्यासाठी 10 कोटी रुपये देणार, राऊतांचा दावा. मराठी शाळांसाठी मराठी अभ्यास केंद्रांकडून मोर्चाचं आयोजन. पालिकेच्या शाळांवरील हातोडा थांबवण्याची मागणी. मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवारांसह अभिनेत्री चिन्मयी सुमित आंदोलनात सहभागी.